AI तंत्रज्ञानाचा वापर करून खासदार सुळे यांना गुंतवण्याचा प्रयत्न. AI तंत्रज्ञानाचा वापर करून खासदार सुप्रिया सुळे यांना बिटकॉइन प्रकरणात गुंतवण्याचा प्रकार अत्यंत हीन दर्जाचा असल्याचा संताप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. सत्तेचा भयंकर माज आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत आहेत. यात विनोद तावडे सापडले असले तरी पुढे काही होणार नाही असेही ते म्हणाले. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्तेचा भयंकर माज सत्ताधाऱ्यांना आला आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुहास कांदे थेट धमकी देत असतील तर महाराष्ट्रात आम्हाला जॅकेट हेल्मेट घालून फिरावे लागेल असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लावला. मतदानाचा दिवस उजेडेपर्यंत पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये मोकाट पैसे वाटप सुरू होते. पोलीसच त्यांच्या संरक्षणार्थ फिरत होते असा आव्हाड यांनी आरोप केला आहे. बाहेर पडा मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे. त्याच्याने लोकशाही मजबूत होते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावं पाहिजे. तुमचा सर्वात मोठा अधिकार, कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा आहे. मतदार याद्या कधी स्वीकारतात, आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे. आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराइज डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच यादी व्यवस्थित मतदार मिळत नाहीत. मतदार नावं उलटी सुलटी झालेली असतात. इलेक्शन कमिशनला का म्हणजे का म्हणून ते सुधरत नाही मला काय कळत. सत्तेचा भयंकर माज आलाय, भयंकर माज. काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात 4 वाजेस्तोर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे मोकाट. अर्थात मीही फार काय अडवायला गेलो नाही, पण म्हणजे हे काय चालू आहे. पोलीस त्यांच्या संरक्षणार्थ फिरतात, काय चालू आहे. तुम्ही लोकांना दाखवा. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे ते जर डायरेक्ट खुनाच धमकी देत असतील तर आता आम्ही जॅकेट बिकेट घालून फिरलेलं बरं आहे. महाराष्ट्रात एक हेल्मेट एक जॅकेट. रक्कम जप्त झाली. जप्त केलेल्या रकमेतला पोरगा पकडला गेला आणि नंतर त्याला सोडण्यात आला. काही बोलण्यात अर्थ नाहीये. इतकं वाईट प्रशासन. विनोद तावडेंचं नाव चर्चेत होतं कालच्या प्रकरणात. विनोद तावडे त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. काही होणार नाही, पण काहीही होणार नाही. तर ज्याप्रमाणे विनोद तावडेंचं कालचं प्रकरण पाहिलं, बिटकॉइन संबंधातले आरोप हे अत्यंत खाडेड्या पातळीवरचे आरोप आहेत. की तुमचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता काढू शकतो. आता नवीन पोरांना, नवीन जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणाचंही मॉर्फिंग करता येतं, काहीही दाखवता येतं. त्याचं अगदी नग्न छायाचित्र देखील, त्याचा नग्न व्हिडिओ देखील काढतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा, बाकी काय करायचं. महाविकास आघाडीच्या कमीत कमी 160 ते 165 जागा येत आहेत अशा संख्येत महाराष्ट्रातून येत आहेत आणि आम्ही उत्साही आहोत. एक चांगलं सरकार देऊ असं वाटतं. ओके.